जळगाव शहरात अंमली पदार्थाच्या अवैध विक्री आणि वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हा पेठ पोलिसांनी संयुक्तरित्याने धडक कारवाई केली आहे। या कारवाईत 5629 ग्रॅम मॅफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। यामध्ये 2 संशयित आरोपींना अटक करण्यात आली। ही कारवाईत एकूण 3,06,540 रुपयांच्या माध्यमात जप्त करण्यात आला। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी केलेल्या नशामुक्त भारत अभियानाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती। पहाटेच्या सुमारास शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शासकीय तांत्रिक विद्यालय शेजारात GS ग्राउंडच्या रोजदाराजवळ काही सेम MDची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। तपासणी दरम्यान आरोपींकडून 56 ग्रॅम वजनाच्या पांढऱ्या रंगाचा पावडर मिळाला। फॉरेन्सिक तपासणीत निष्पन्न झाला। पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला। यामध्ये जयेश देविराज तायडे वय वर्ष 27 राहणार हरिओम नगर आणि दुसरा जितेंद्र शिवाजी परदेशी वैयक्तिक राहणार कांचन नगर या दोघांना अटक करण्यात आली आहे। अंमली पदार्थाचा पुरवठा भैया सोनवणे यांनी केल्याची कबुली आरोपी यांनी दिली असून फरार आरोपींचा शोध घेतला जातोय। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, अनिल वाघ, संतोष पवार, दीपक जगदाळे, जितेंद्र वाले, अतुल वंजारी, हेमराज भावसार, अक्रम शेठ, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, महेश महाजन, विजय पाटील, किशोर पाटील, छगन तायडे, प्रदीप सपकाळे, राहुल रगडे, उदय कापंडे यांच्या पथकाने केली। यावर एकावर आधीच गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये जास्त वाढीचे यापूर्वी देखील ड्रग माफिया म्हणून ओळखला जातो। यावर पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, दीपक जगदाळे, अतुल वंजारी या पथकाने या आरोपींना अटक करण्यात मोलाचं योगदान दिलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.